नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज इथे मी एक सिल्क साडीचा पदर घेतलेला आहे। तर तो पदर असा खूपच विरलेला आहे, मधून अशा चिऱ्या वगैरे पडलेल्या आहेत। तर ह्याच्या ज्या पट्ट्या ज्या आहेत त्या खूप सिल्की आणि खूप सुंदर आहेत अशा। तर इथं मी त्या अशा स्ट्रिप्स कट करत आहे आणि मधला जो कपडा होता असा झिजलेला वगैरे तो काढलेला आहे मी, आणि सिल्क पट्ट्या ज्या आहेत त्याचा यूज करणार आहे। तर ह्या अशा पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। इथे पट्ट्या जोडून घेते मी। इथे चारही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत। याला आपण थोडासा आतून एक याचा पेपर लावणार आहे मी। फ्युजिंग पेपर म्हणतात त्याला, पेपर पेस्टिंग पण बोलतात। खूप पातळ आहे आणि आतून स्टिकी असतो तो, इस्त्री केला की तो चिपकतो त्याला आणि कपड्याला थिकनेस पण येतो। आता याचे मी 2 पीसमध्ये कट केलेले आहेत। त्यानंतर मी इथे प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे। प्लास्टिकची बॅग, मेन फॅब्रिक आणि आपण एक अस्तर लावून याला क्विल्टिंग करून घेणार आहे। इथे अशा पद्धतीने मी पिन लावून घेतलेलं आहे। तर याला अशा उभ्या आडव्या आपण शिलाई घेणार आहोत त्यावर, त्यामुळे कपडा असा व्यवस्थित मजबूत होईल, नाजूक राहणार नाही आहे। तर चारही बाजूनी मी शिलाई करून आता हा कपडा आपल्याला साईडनं कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा। त्यानंतर असे हे 2 पीस आपले तयार झालेले आहेत। इथे आपल्याला ह्याच साडीतल्या ह्याच पदरातला पीसचा तुकडा होता, तो मॅचिंग मी अशा पद्धतीने पट्टी लावते। बॅगेला असा लुक चांगला येईल, पाहू शकता। त्यानंतर इथे एक झिप घेतलेली आहे मी 10 इंचाची। तर तिला मी आतल्या साईडनं अशी पट्टी मी लावून शिलाई करून घेते दाखवल्याप्रमाणे। आता हे इनर पॉकेट होणार आहे याचा। तर इथे ही झिप आपल्याला जोडून घ्यायची आहे आतल्या अस्तर एका पॉकेटला। त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे यावर। नंतर हा कपडा आपल्याला दुसऱ्या एका पीसला आपण आतून शिवून घेणार आहे। इथे पॉकेट आपलं लावून होत आलेलं आहे, अशा मोठा पॉकेट तयार झालेला आहे। तर इथे हा जो कपडा होता तो एकदमच नाजूक असा, त्यामुळे ते बंद करणं डायरेक्टली खूपच हे होतं। त्यामुळे मी आतून काय केलं आहे, चांगलासा जाडसर कपडा घेतला आहे कॉटनचा डबल स्ट्रिप, आणि ती घेऊन मी हा बेल्ट तयार केलेला आहे। तर हा बेल्ट आहे 18 इंचाची। तर आपण इथे 4.5 इंचावर मार्किंग करून ते बेल्ट बसवत आहे दोन्ही साईडनं। हे बेल्ट बसवून झाल्यानंतर आपण या ठिकाणी झिप लावून घेणार आहोत। या कपड्याचा साईज झालेला आहे 17 बाय 15। त्याची उंची जी आहे ती 15 इंच आणि रुंदी कपड्याची जी आहे ती 17 इंच झालेली आहे। मी सांगायचे विसरले होते मध्ये। तिथे आपले दोन्ही बेल्ट लावून झालेले आहेत। तर या ठिकाणी आपली झिप बसवून घ्यायची आहे दोन्ही साईडनं।
झिपला दुसराही पीस जोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण फोल्ड करून कॉर्नरला असे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. बॉक्स असे ड्रॉ केलेले आहेत मी, तर ते कट करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला तिन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई झाल्यानंतर आपल्याला ते कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचे, जिथे मी मार्किंग केलेलं आहे. 2.5 बाय 2.25 हे स्क्वेअर मी आखून घेतलेले होते, ते आता कट करते आहे. त्यानंतर हे कॉर्नर आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. घरात पडून असलेल्या ह्या कपड्याची आपल्याला सुंदररित्या ही बॅग तयार होत आली आहे आपली. तुम्ही नंतर पाहू शकता शिवून झाल्यावर. म्हणजे दुसरं काही शिवू शकत नव्हतं त्याचं, त्यामुळे मी बॅग शिवली याची. टाकाऊ कपड्यांचा आपल्याला पुनर्वापर करता येतो. एवढ्या सुंदररित्या झालेली आहे ही बॅग. तुम्हाला कशी वाटते बघा. आणि खूपच असे सिल्की असल्यामुळे खूप छान दिसते ही. इथे आपली बॅग पूर्ण तयार झालेली आहे, पाहू शकता. लुक किती सुंदर आहे बॅगेचा. तुम्हाला ही बॅग कशी वाटते? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असेच व्हिडिओ टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशा वस्तू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट द्या.